नमस्कार, मी संजना. लोकअपेक्षा न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहूयात आजचं बातमीपत्र. भाजपने सीबीआय ईडी या यंत्रणेप्रमाणेच न्यायपालिका ताब्यात घेतली की काय असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. जामिनावर आहात, जोरात बोलू नका, महागात पडेल अशी धमकी देणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना छगन भुजबळ यांनी त्याच भाषेत उत्तर दिलं. माझ्यावरील केसेस कोर्टात आहेत, तरी ते महागात पडेल आणि भारी पडेल असं बोलतात. याचा अर्थ काय समजायचा? सीबीआय ईडी या यंत्रणेप्रमाणेच न्यायपालिका ताब्यात घेतली की काय असा सवाल करीत मंत्री छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांना जोरदार टोला लगावला. छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल मधील पराभवावरून भाजपवर निशाणा साधल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांना जामीन मिळावा यासाठी त्यांचे पुतणे समीर भुजबळ तासनतास माझ्या बंगल्यावर बसलेले असायचे असा दावा त्यांनी केला. यावर बोलताना भुजबळ यांनी चंद्रकांत पाटील यांचा दावा खोडून काढला. माझा पुतण्या समीर भुजबळ यांना माझ्या आधीच अटक करण्यात आली होती, मग माझा पुतण्या यांच्याकडे कधी जाईल? माझा मुलगा पंकजलाही समन्स बजावल्याने तोही कधी त्यांच्याकडे गेला नाही. मग त्यांनी कोणत्या पुतण्याला शोधून काढलं? चंद्रकांत पाटील यांचं बोलणं मूर्खपणाचं आहे. आमच्या तारखा सुरूच आहेत. आमच्या मागे एक नाही तर 7-8 केसेस आहेत. सगळीकडे आम्ही जात असतो आणि पुढे पडत असतो. काळजी करू नका असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस, वीज पडल्याने विविध ठिकाणी 11 लोकांचा मृत्यू. गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. नेहमीच अंदाज चुकवणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज मात्र यावेळी खरा ठरला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपलं आहे. काही ठिकाणी अवकाळी गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडात नुकसानही झालं आहे. एकीकडे कोरोना विरोधात लढा सुरू असतानाच दुसरीकडे अस्मानी संकटानेही त्यात भर घातल्याने सर्वांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. रविवारी आणि सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तसंच राज्यात अनेक ठिकाणी वीज पडल्याने विविध ठिकाणी किमान 11 लोकांचा मृत्यू झाल्याचंही वृत्त आहे. मराठवाड्यात एकूण 5 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर दुसरीकडे पुण्यातील भोर या ठिकाणी वीज पडून 2 चिमुकल्यांचा जीव गेला आहे. ऑनलाईन क्लास घेणाऱ्या शाळांनी फीस कमी करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. कोरोना प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईनद्वारे शिकवलं जात आहे. तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फीस आकारली जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने या शाळांना फी कमी करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती AM खानविलकर आणि दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने सांगितलं की कोरोना संकटामुळे लोकांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याची शैक्षणिक संस्थांनी जाणीव ठेवावी, तसंच विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना दिलासा द्यावा. शाळा बंद असल्याने ज्या सुविधांसाठी शुल्क आकारले जात आहेत, ज्या सुविधा शाळा विद्यार्थ्यांना सध्याच्या काळात पुरवू शकत नाही, त्यांच्यासाठी फी आकारणे हे नफेखोरीसारखे आहे. शाळा सुरू नसल्याने शाळेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचलेला आहे. वीज, पेट्रोल, डिझेल, मेंटेनन्स कॉस्ट, पाण्याची शुल्क, स्वच्छता शुल्क आदींवरील खर्च वाचला आहे असं न्यायालयाने यावेळी म्हटलं. राजस्थान सरकारने शाळांना 30% फी कपात करण्याचे आदेश दिले होते. खाजगी शाळांनी या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्ये राज्य सरकारला अशा प्रकारचे आदेश देण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं म्हटलं होतं. यावर सर्वोच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे या पालकांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने राजस्थानमधील शाळांना 15% शाळा शुल्क कमी करण्याचे आदेश दिले आहेत. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा. कोरोनाच्या 4थ्या लाटेचा उद्रेक झाला असून अद्यापही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. आरोग्य व्यवस्थेची स्थिती बिकट असून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सलग 3ऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मिळकतीवर परिणाम झाल्यानं केजरीवाल सरकारने मदत करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याची बाब लक्षात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी 5,000 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे.
या मदतीमुळे आर्थिक संकटात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना थोडा दिलासा मिळेल असं केजरीवाल सरकारने म्हटलं आहे. दिल्लीतील सर्व रेशन कार्ड धारकांना, ज्यांची संख्या जवळपास 72 लाख आहे, त्यांना पुढील 2 महिने मोफत रेशन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2 महिने रेशन देणार याचा अर्थ 2 महिने लॉकडाऊन असणार असं नाही. आर्थिक संकटातून जात असलेल्या गरिबांना मदत करण्याच्या दृष्टीने ही मदत केली जात आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. एक सीटी स्कॅन करणे हे छातीचा तब्बल 300 वेळा एक्स-रे काढण्यासारखे. सीटी स्कॅन करणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण. कोरोना रुग्णांनी सर्रास सीटी स्कॅन करणे म्हणजे कॅन्सरला निमंत्रण देण्यासारखे आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे म्हणजेच एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी हा इशारा सोमवारी झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या दैनंदिन पत्रकार परिषदेत दिला. देशभर सीटी स्कॅनचा गैरवापर सुरू असल्याचे लक्षात आले आहे. तुम्हाला कोरोनाची सौम्य लक्षणे असतील तर सीटी स्कॅन करण्याचा कोणताही फायदा नाही, उलट त्यातून दुष्परिणामच संभवतात. कारण एक सीटी स्कॅन करणे हे छातीचा तब्बल 300 वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे. या किरणांचा आरोग्यावर घातक परिणाम होतो असं डॉक्टर गुलेरिया यांनी स्पष्ट केलं. कोरोनाची लक्षणं दिसू लागताच हे लक्षणं सौम्य आहेत की तीव्र आहेत याचा विचार न करता हे रुग्ण सीटी स्कॅन केंद्रासमोर रांगा लावत आहेत. गेल्या 1 महिन्यात या रांगा सगळीकडेच वाढलेल्या दिसतात. साधारणतः घरच्या घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांची प्रकृती खालावली किंवा रुग्णालयातील रुग्णांची प्रकृती खालावली तर सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. ऑक्सिजनची पातळी 95च्या खाली गेली आणि आठवडाभराच्या उपचारानंतरही ती सुधारली नाही तर संसर्गाची पातळी तपासण्यासाठी सीटी स्कॅन केलं जातं. ऑक्सिजन पातळी व्यवस्थित असणारे रुग्णही सीटी स्कॅन करतात किंवा त्यांना तसा सल्ला दिला जातो. त्यातून रुग्णांची आर्थिक लूट होतेच, मात्र अशा रुग्णांना कॅन्सरच्या दाढेत ढकलण्याचाही उद्योग सुरू आहे. सीटी स्कॅन करताना विविध प्रकारची क्ष किरणे तसंच एक्स-रे एकत्रित वापरली जातात. त्याद्वारे संपूर्ण शरीराचे किंवा शरीराच्या विशिष्ट भागाचे चित्र काढले जाते. सर्वसाधारण एक्स-रे पेक्षा सीटी स्कॅनचे चित्र शरीरातील स्थितीचे तपशील अधिक देते. अत्यंत गंभीर स्थितीत किंवा अत्याधिक वैद्यकीय गरज असेल तरच सीटी स्कॅन करतात. कारण एक सीटी स्कॅन म्हणजे एकाच वेळी 300 वेळा एक्स-रे काढण्यासारखे आहे असं डॉक्टर गुलेरिया यांनी सांगितलं. पोलिसांच्या पथकावर हल्ला, तुफान दगडफेक आणि वाहनांची तोडफोड देखील. नागपूरमध्ये गावठी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर गुन्हेगारांनी हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. सोमवारी सायंकाळी रामटेक नगर टोली भागात ही घटना घडली आहे. रहाटे टोली रामटेक नगर भागात असलेल्या एका झोपडपट्टीत जागोजागी हातभट्टीची दारू गाळली जाते. या भागात मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डेही चालतात. पोलीस त्या ठिकाणी वारंवार कारवाई देखील करतात. मात्र त्याला न जुमानता हे गुन्हेगार पुन्हा काही दिवसांनी दारूच्या भट्ट्या आणि जुगार अड्डे सुरू करतात. सोमवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले असता पोलीस कारवाई करत असल्याचे बघून गुन्हेगारांनी महिला मुलांना पुढे केलं. त्यांच्या आडून त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला. तुफान दगडफेक करून वाहनांची तोडफोड देखील केली. मोठ्या संख्येत गुन्हेगारांनी धाव घेतल्यामुळे पोलिसांची भांबेरी उडाली. त्यांनी नियंत्रण कक्षाला माहिती देऊन घटनास्थळी पोलीस ताफा मागून घेतला. वरिष्ठांनाही कळवलं. पोलिसांवर हल्ला झाल्याचं कळताच वरिष्ठांसह मोठ्या प्रमाणात पोलीस ताफा तिकडे धावला. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या आरोपींची धरपकड सुरू केली. काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा तपास सुरू असल्याचं सांगितलं आहे. कोरोनाच्या संकटात श्रीमंत लोकांची नवी शक्कल. राहत्या घरातच मिनी हॉस्पिटलचा सेटअप. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या संकटात अनेक जण त्यांचे प्राण वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यामुळे अनेक श्रीमंत लोक स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नाना विविध उपाय करीत आहेत. तर काही श्रीमंत लोक स्वतःचे घर मिनी हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करत असून अनेक जण व्हेंटिलेटर पासून इतर सर्व वैद्यकीय उपकरणांचा सेटअप घरातच करताना पाहायला मिळत आहेत. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणांची मागणी फार वाढली आहे. त्यामुळे श्रीमंताकडून घरातच मिनी हॉस्पिटल सेटअप बसवण्याची मागणी वाढत असून काही जण दुप्पट तिप्पट पैसे देऊन ही उपकरणं खरेदी करीत आहेत. एखाद्या घरात ICUचा सेटअप करण्यासाठी तुम्हाला व्हेंटिलेटर आणि वैद्यकीय उपकरणे ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपनीच्या वस्तूनुसार त्याचा खर्च निश्चित केला जातो.
या सरासरी नॉन इन्व्हेन्सिव्ह व्हेंटिलेटरसाठी कमीत कमी 50,000पासून 2.5 लाखांपर्यंत खर्च होतो। तसंच जर तुम्ही घरात आयसीयूचा सेटअप करत असाल तर त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 15 ते 25,000 पर्यंत खर्च येतो। कोरोना काळात होम हेल्थ केअर सर्व्हिसची ही मागणी जवळपास 20 पट वाढली असून या सुविधेची सर्वाधिक मागणी ही दिल्ली NCR मध्ये आहे। या ठिकाणी अनेक जण आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी घरातच आयसीयू सेटअप करीत आहेत। आयसीयू साठी लागणारे व्हेंटिलेटर, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिमीटर यासारख्या कोरोना काळात उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा साठा ठेवत आहेत। विशेष म्हणजे घरात आयसीयू सेटअप केल्यानंतर त्यासाठी आवश्यक असलेले अनेक वैद्यकीय डॉक्टर, फॅमिली डॉक्टर किंवा प्रोफेशनल्सलाही कामावर ठेवलं आहे। यामुळे त्यांना घरच्या घरी योग्य उपचार मिळत आहेत, तसंच ती उपकरणंही व्यवस्थित चालवता येतील। टाळेबंदीचा मोठा फटका, 75 लाख रोजगार बुडाले। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशातील काही भागात लागू करण्यात आलेल्या स्थानिक पातळीवरील टाळेबंदीचा मोठा फटका रोजगाराला बसला असून 75 लाख रोजगार बुडाले आहेत। तर बेरोजगारीचा दर यंदा एप्रिलमध्ये जवळपास 8%। देशातील उद्योग तसंच सेवा क्षेत्रातील रोजगारांविषयीचे चित्र टिपणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात CMIE ने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशात 75 लाख रोजगार बुडाले आहेत। तर गेल्या महिन्यातील देशातील बेरोजगारीचा दर 7.97% नोंदवला गेला आहे। रोजगार बाबतीची देशातील स्थिती आणखी काही महिने आव्हानात्मक राहण्याची भीती CMIE चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी व्यक्त केली आहे। गेल्या महिन्यात देशाच्या शहरी भागातील बेरोजगारीचा दर 9.78% तर ग्रामीण 7.13% राहिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यंदाच्या मार्च मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 6.50% होता। मात्र दुसऱ्या लाटेच्या रूपात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागल्यानंतर देशातील काही भागात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे औद्योगिक हालचाली मंदावत त्याचा विपरीत परिणाम रोजगारावर झाल्याचंही नमूद करण्यात आलं। निर्बंधांमुळे प्रत्यक्ष मनुष्यबळाचे योगदान येत्या काळात काही प्रमाणात कमी होण्याची धास्तीही त्यांनी व्यक्त केली। देशात वर्षभरापूर्वी लागू झालेल्या सर्वव्यापी टाळेबंदी दरम्यान बेरोजगारीचा दर 24% होता। भारतात दिवसागणिक जवळपास 4 लाख नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे। या बातमीसह इथेच थांबूयात। ताज्या अपडेट्ससाठी www.lokapeksha.com या संकेतस्थळावरती नक्की भेट द्या। फेसबुक आणि YouTube वरती बातमीपत्रास लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। पाहत रहा लोकापेक्षा न्यूज। धन्यवाद।